करा ना मनोहर प्रभू ना. आले आले आले. प्रभूजी आवाज येत नाहीये. अटेंडरचा आवाज आला प्रभू नाही. प्रभूजी तुम्ही म्यूट वरती आहात. रेकॉर्डिंग इन प्रोग्रेस असं त्या ऑडिओ मधल्या माताजी बोलल्यात आता. नाही पण प्रभूजी म्युटेड आहेत. प्रभूजी म्यूट आहात तुम्ही. अनम्यूट करा. ओम तळेकर प्रभू आहेत, नरसिंग दर्जी, रघुकुल दास, राम मोहन प्रभू, हरे कृष्णा. जी, रुपेश पाध्ये प्रभूजी. हरे प्रभूजी कृष्णा. आवाज येत नव्हते. तुझी गाडी चालू करू. हो. ऋतुजा पाध्ये माताजी, शैला काटकर माताजी, शीतल भोईटे माताजी, सिद्धी कदम माताजी, श्रीकांत कदम प्रभू, हरी बोल प्रभूजी. सुजाता गुरु माताजी, सुंदरी कालिंदी माताजी, हरे कृष्णा प्रभुजी. सुरेखा खारगे माताजी, हरी बोल प्रभूजी. हा. सुरेश गिजे प्रभू, प्रेझेंट दिला. काय ऐकलं सुषमा नाही ऐकलं निलखेडे सगळं. माताजी, स्वाती सुनील पाटील माताजी, तरिणी गौरी माताजी, हरे कृष्णा प्रभुजी. पिया पाठक माताजी, उज्ज्वला भक्ती देवी माताजी, हरे कृष्णा प्रभुजी, दंडोत प्रणाम. विद्या हरि धर्माधिकारी बोल. माताजी, विद्या धर्माधिकारी माताजी, हरे कृष्णा प्रभुजी. हरे कृष्णा. विनायक मिरजकर, हरे बोल प्रभूजी, विद्याधर अधिकारी. साधना भक्ती देवी माताजी, आहे ना, तुम्हीच आहे ना. विजय खांबेकर प्रभूजी, विद्या खांबेकर माताजी, हरे कृष्ण प्रभुजी. तुम्ही असे क्लास ते प्रभूजी उपस्थित नाहीत का विजय खांबेकर. दोघे नाही एकत्र आहेत. मुकेश नाही मिसाल, सांगा. पूनम चौधरी माताजी, माधुरी राधिका माताजी. चला धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्णा प्रभूजी. हरे कृष्णा. रुक्मिणी कृपा हरे कृष्णा. माताजी. मग माधुरी रुक्मिणी राधिका. कृपा. हा प्रभूजी बलभद्र रामदास. हरे कृष्णा प्रभुजी, सुषमा बेलखेडे. हा हा केलं तुमचं ऑपरेटिंग केलं. हरे हरे बोल कृष्णा. राम हरे मोहन दास. मुरली मनोहर दास. हरे बोल राम मोहन दास. हा हा केलेलं प्रभुजी सर्वांचं स्वाती केलेलं. स्वाती पाटील माताजी. हरे कृष्णा प्रभूजी. प्रभूजी. रुक्मिणी कृपा माताजी. प्रभूजी बलभद्र रामदास. हरे कृष्णा प्रभूजी. हरे गेला. कृष्णा. मुरली मनोहर दास नाव आलं नाही प्रभू. तर हे धर्माबद्दल वर्णन होतं की सहा काय केलं पाहिजे. सहा गोष्टी लाभ होतो, यश होतं मानवाच्या यशासाठी धर्मविशेष कार्य आहे. धर्माद्वारे पार्श्वमध्ये पण अंतर करता येते. तर धर्माची व्याख्या आपण पाहत होतो की अशा प्रकारे
చెప్పండి వినబడదా? ఆ? धर्माद्वारे माणूस व पशुमध्ये अंतर करता येते. कसे करायचे? पशु समाजात हे नाहीत, मानव समाजामध्ये सर्व आहे संपूर्ण, तेव्हा जीवनात सार्थक होतं. समाज भागवत हा श्लोक आहे. कोणता आलेला आहे आपण? 23. जास्त नाही, बस 10 सांगितलं. संपूर्ण मानवाचा धर्म आहे, ज्याद्वारे लोकांना भगवत प्रेम प्राप्त होईल. अशी भक्ती निष्काम अखंड असावी, ज्यामुळे आपला आत्मा संतुष्ट होईल. खरा जीवनाचा धर्म काय आहे? लोकांना भगवत प्रेम प्राप्त होईल आणि अशी भक्ती निष्काम व अखंड असावी आणि ज्यामुळे आत्मा संतुष्ट होईल. तर हा खरा आपला धर्म आहे. मनाची शांती काय आहे? भक्तासोबत आधार प्रदान केल्याने मन संतुष्ट होते. प्रति प्रतिगणाती गोयमाक्याती प्रजातीचे आदान प्रदान आहे केल्यामुळे आपलं मन संतुष्ट होतं. हे खरी मन शांती आहे. समाजामध्ये सुख शांती. भक्ताबरोबर मन शांती काय आहे? आदान प्रदान केल्याने मन संतुष्ट होतं. समाजामध्ये सुख शांती काय आहे? प्रत्येक नागरिक शांतीने राहिला तर संपूर्ण समाजाला शांती मिळेल. समाजामध्ये भक्तामध्ये मनाची शांती असेल तर आदान प्रदान केल्यामुळे मनाची शांती होईल आणि ज्यावेळेस मन शांती होईल तेव्हा समाजामध्ये सुख शांती होईल आणि संपूर्ण नागरिक शांतीने राहिले तर संपूर्ण समाज शांत निर्माण होईल. म्हणून मनाची शांती फार महत्वपूर्ण आहे. मनाची शांती कशामुळे होते? भगवंताची भक्ती केल्याने मन शांती होते. राष्ट्रामध्ये मैत्री. तर मनाची शांती झाली तर राष्ट्रामध्ये पण मैत्री. मन एव मनुष्याना कारण सर्व समस्याचं मूळ आहे मन. मन शत्रू. तर मनाला मित्र बनवलं तर सर्व जे काय आहेत मित्र बनतील. राष्ट्र पण. सर्वांचे कृष्णासोबत प्रेम संबंध झाला तर आपापसामध्ये मैत्री होईल. म्हणून जर पिता एक असेल तर सर्व पुत्र पुत्र असतील. आपण म्हणतो ना हिंदू मुस्लिम शीख भाई भाई, पण सर्वांना माहित नाही की आपले पिता कोण आहेत. तर सर्वांनी पिता जे कृष्ण आहेत म्हणून स्वीकार केला तर सर्व भाई बनतील. जर सर्वांना पिताच माहित नाही कोण आपला पिता आहे तर मग भाऊ भाऊ कसे झाले? अशा प्रकारे शांतीचा निर्माण होणारच नाही काही जीवनामध्ये. तर म्हणून सर्वांचे कृष्णासोबत प्रेम संबंध झाला, सर्वांनी कृष्ण भक्ती केली तर सर्वांमध्ये आपापसामध्ये मैत्री निर्माण होईल. प्रशंसा आहे. जगातील सर्व बुद्धिमान व्यक्ती भक्तामधील प्रेम व्यवहाराची प्रशंसा करीत आहेत. लोक लिहितात की जगातील सर्व जे लोक आहेत, कोण अमेरिकन आहे, कोण लंडनचा आहे, कोण आफ्रिकेचा आहे, कुठला आहे, पण मध्ये आपापसामध्ये प्रेम करतात. काळा गोरा ऊस विसरून गेले. माहिती की आपण हा कृष्ण भक्त आहे आणि म्हणून त्याच्याकडून ते आधार प्रदान करतात. अशा प्रकारे हे कसं परिवर्तन झालं? किती पैसे देऊन काही करून पण परिवर्तन झालं नाही. तर म्हणून न्यूयॉर्क मध्ये अमेरिकन सरकारने प्रभुपादांचे धन्यवाद मानले. कारण त्यावेळेस एवढी त्या ठिकाणी गुंडगिरी, डाकू, अनेक प्रकारच्या चोऱ्या, हे ते अनेक प्रकारचे लूटमार एवढ्या समस्या होत्या. तर प्रभुपादांनी त्या ठिकाणी गेले, संस्थेची स्थापना केली, अनेक लोकांना भक्त बनवलं. मग ते वाईट कार्य करण्यापासून ते मुक्त झाले आणि अशा प्रकारे गुन्हेगारी कमी झाली आणि त्या जेलमध्ये जाण्याची पण संख्या कमी झाली. तर त्या सरकारने प्रभुपादांचा धन्यवाद दिले की तुमच्या प्रचारामुळे आमच्या ज्या जगातील देशातील संख्या हे जे आहे गुन्हेगारी कमी झाली. पण अशा प्रकारे प्रभुपादांचं बरेच हे जे लोक आहेत सरकार त्यांची गुणगान करते की तुमच्या संस्थेमुळे आमच्या ह्याच्यामध्ये भरपूर मदत होते गुन्हेगारीला. म्हणून भगवंताचा भक्त बनणं चांगलंच कार्य आहे. त्यामध्ये कुठल्या प्रकारचा तोटा नाही. संघ न करणे. तर संघ करायचा, आपला भक्ताचा संघ करायचा आहे. भक्ताच्या संघामध्ये काय करायचं आहे? हे 6 प्रकार ददाती प्रतिगणाती गोहिमाक्याती प्रचिती भोगते भोजते व चढविती प्रति लक्षण. तर 6 प्रकारचे हे कार्य भक्ताच्या संघामध्ये करायचं आहे. तर संघ नाही करायचा. संघ कुणाचा करायचा नाही. आता संघ करायचा, आपला भक्ताचा संघ करायचा आहे. तर संघ नाही करायचा, कुणाशी संघ करायचा नाही. संघ करण्या म्हणजे फक्त त्याच्याबरोबर राहणे नाही, त्याच्याबरोबर ऐकलं नाही पाहिजे, त्याचं खाल्लं नाही पाहिजे, त्याला काही दिलं नाही पाहिजे, अशा प्रकारे. तर कुणाला हे केलं नाही पाहिजे. 6 प्रकारचे आदान प्रदान कुणाबरोबर करायचे? भक्ताबरोबर करायचे आहेत आणि कुणाबरोबर करायचे नाही. मायावादी व नास्तिकासोबत करायचे नाहीत. मायावादी आणि नास्तिकाबरोबर काय करायचंय?
संग करायचा नाही. तर मायावादी काय म्हणतात, मीच भगवंत आहे. आणि नास्तिकवादी म्हणतात की भगवंत वगैरे काही नाही, निराकारवाद म्हणतात. अशा प्रकारे भगवंताचं अस्तित्वच मान्य करत नाही ते. तर ह्या लोकांची संग करायचा नाही. मायावादी कृष्णापराधी आहे. आणि म्हणून चैतन्य महाप्रभू म्हणतात की मायावादी भाषेत सुनेल होईल सर्वनाश. तर तुम्ही बघता असाल, मायावादी भाषेत ऐकत असाल, तोच मी भगवंत आहे आणि हे सर्व आहे, माझी पत्नी राधा आहे, पुत्र असं आहे, अशा प्रकारे सर्व हे करत असेल, स्वतःला भगवंत समजत असेल, तर हा मायावाद आहे. तर भक्तांनी मायावाद ऐकला नाही पाहिजे. तर ज्या ठिकाणी मायावादी भगवंत पाणोपानां भुजंगानां त्या ठिकाणी केवलं ठिकाण सोडून बाहेर गेले पाहिजे आपण. पयोपान पयोपानां भुजंगानां तर का केला नाही पाहिजे संघ? ते इस्कॉनचा विरोध करतात, इस्कॉन संस्थेचा विरोध करतात. मायावादी संघ का करायचा नाही? तर ते इस्कॉन संस्थेचा काय करतात? विरोध करतात. हे जग मायावादी नास्तिकाने भरलेलं आहे. हे जग संपूर्ण मायावादी नास्तिकाने भरलेलं. कृष्ण भक्त फार कमीच आहेत. पूर्ण नास्तिक लोक भेटले तुम्हाला. भगवंत नाही आहेत किंवा मीच भगवंत आहे, भगवंत सर्वत्र आहे, तुम्ही भगवंत बनवू शकता, अशा प्रकारे तुम्ही मला एवढं धन द्या, मी तुम्हाला एक प्राप्त करून देऊ शकतो, अशा प्रकारे लोकांची ही धारणा असते. राजकीय नेते भौतिकवाद वाढविण्यास मायावाद नास्तिकवाद यांचा लाभ घेतात. राजकीय नेते पण अशा प्रकारे त्यांना भौतिकवाद वाढायचा आहे, जेणेकरून त्यांना काय करायचं आहे, मतं पाहिजेत. तर जेणेकरून काय करतात, नास्तिकवाद मायावाद यांचा लाभ घेतात अशा प्रकारे, की भगवंत वगैरे काही नाही, लोकांना हे सांगतात की नास्तिकवादाचा हे करतात, प्रचार करतात ते. कृष्ण भावना आंदोलनाचा विरोध करण्यासाठी इतर प्रबळ संस्थेला पाठिंबा देतात. कृष्ण भावना आंदोलनाचा विरोध करण्यासाठी अनेक प्रकारच्या ज्या संस्था आहेत, त्याला ते काय करतात, हे मायावादी आणि नास्तिकवादी लोक त्याला पाठिंबा देतात. राजकारणी लोकांना अनेक अनेक संस्था आहेत, राजकारणी त्याला पाठिंबा देतात, की जेणेकरून काय होईल, कृष्ण भावना आंदोलनात ते विरोध करतील अशा प्रकारे. म्हणून मायावादी आणि नास्तिक लोकांचा काय केला पाहिजे, संघ नाही केला पाहिजे. तर म्हणून चैतन्य महाप्रभू म्हणतात की मला आहे ना, वाघाच्या पिंजऱ्यामध्ये ठेवलं तरीच मला चालेल, वाघ काय केलं, माझं शरीर खाऊन टाकेल, पण हे जे मायावादी नास्तिकवादी आहे, माझी जी चेतना आहे, ते संपूर्ण दूषित करून टाकतील हे लोक. अशा प्रकारचे जे तत्वज्ञान जे आहे, फार दूषित तत्वज्ञान आहे. स्वतःला भगवान समजणे आणि भगवंताला साधारण समजणे, अशा प्रकारे यांचं तत्वज्ञान आहे. तर म्हणून मी माझी चेतना शुद्ध करते, म्हणून मी मी पसंत करेन की वाघाच्या पिंजऱ्यामध्ये राहणं पसंत करेन, पण मायावादी नास्तिकवादी संग करायची माझी इच्छा नाही. ಹೋಗಿ ತಿಕ್ಕೋಗ್ಲ ಸ್ವಲ್ಪ ಚಂದನ हे चैतन्य महाप्रभू ತೆಗಿದ್ರಾ म्हणतात. कृष्ण भावना ಚಂದನ್ आंदोलनाचा ಕಿತ್ತಿ विकास व्हावा असे मायावादी नास्तिकांना वाटत, त्यांना वाटत नाही की ತಗೊಂಡಿದ್ದೀನಿ विकास व्हावा, भरभराट व्हावी, अशा प्रकारे त्यांना ते ನಮ್ಮ वाटत नाही. कारण आम्ही भगवत चेतनेचे शिक्षण देतो. कारण कृपा म्हणतात की आम्ही काय करतो, संपूर्ण कृष्ण भावनाबाई कसं व्हायला पाहिजे, तर ह्याचं आम्ही शिक्षण देतो लोकांना, सर्वांना भक्ती कशी केली पाहिजे, भगवंता भक्त कसं बनले पाहिजे, हे शिक्षण देतो. पण हे लोकांना आवडत नाही. जर हे लोक जर कृष्ण भक्त बनले, तर आपला व्यापार सर्व बंद होईल. कुणाचा? नास्तिकवादी मायावादी लोकांचा. म्हणून ते लोक काय करतात, अशा प्रकारे याचा विरोध करतात आणि कृष्ण भक्तीचा प्रचार व्हावा असं त्यांना वाटत नाही. उदाहरण दिलेलं आहे, पयोपाना भुजंगाना केवलम विश्ववर्धनम. तर भुजंग असतो, नाग असतो फण्याचा, त्याच्यावर 10 नंबरचा आकडा असतो. त्याला जर पयोपाना भोजन केवळ विषवर्धन, तर दूध पाजलं तर त्याचं विष आणखी वाढतं. त्या सापाला जर दूध पाजलं तर त्याचं विष आणखी वाढतं. तर म्हणून काय केलं पाहिजे, हे जे नास्तिकवादी मायावादी आहेत त्यांचा संघ आपल्याला नाही केला पाहिजे. त्याच्यामुळे आणखी ते विषारी होऊ शकतात. आणि विष ते जर दुधाला त्याने स्पर्श केला तर ते दूध पिलं तर काय होईल, त्याचा मृत्यू होईल. पण त्याचा सहन केल्याने आपली चेतना नष्ट होईल. सापाला केवळ दूध देऊन काही फायदा नाही, त्यामुळे त्याचे विष वाढेलच. म्हणून मायावादी लोकांना तत्वज्ञान सांगून काही, त्याचा सहन करून काही फायदा नाही. त्याच्यामुळे आपलाच काय होईल, नाश होऊन जातो. अशा प्रकारे चेतना नाश होते. कसे? कसे पूर्णपणे संघ त्याग करून. कसं करायचं, तर हे पूर्णपणे त्याचा संघ त्याग केलायचा आहे. कुणाचा? मायावादी आणि नास्तिक लोकांचा. ददाती प्रतिगणाती, परत आहे याच्यामध्ये ददाती प्रतिगणाती. पाना प्रभुजी
प्रभूजी प्रेझेंटेशन दिसत नाहीये. दिसत नाही. शेअर स्क्रीन तर होतं तुमचं. अटेंडन्सच्या नंतर दिसत नाहीये प्रभूजी. अच्छा अच्छा. आता दिसतंय. हो हो दिसतंय हो प्रभूजी. प्रभूजी हो दिसतंय. ठीक आहे, तुमच्या नोट्स मध्ये आहे. जे तुम्ही पाहिलं नसेल ते नोट्स मध्ये पाठीमागे बघा. जास्त विशेष काही नाही. ते डिस्कनेक्ट झाल्यामुळे ते शेअर स्क्रीन झालं नाही. तर आता शेअरिंग स्क्रीन होतंय. तर कसं करायचं आहे, त्यांचा संघ पूर्णपणे त्यागून पुढे काय करायचं आहे, त्यांचा संघ त्यागायचा. कुणाचा? मायावादी नास्तिक लोकांचा संघ त्यागायचा आहे. आणि अशा प्रकारे काय करायचं? दद्याती प्रतिगणाती. मनुष्य कृष्ण भावने प्रगत नसेल तर तो संस्थेची प्रगती साधण्यास, सर्वाचा उपयोग करून घेण्यास सक्षम राहणार नाही. तर ददाती प्रतिगणाती. तर ह्या लोकांचा संघ संपूर्ण त्यागायचा. ह्या लोकांची काही कुठल्या प्रकारचं दान द्यायचं नाही किंवा त्याच्याकडून कुठल्या प्रकारचा स्वीकार करायचा नाही. मायावादी आणि नास्तिक लोक. तर अशा प्रकारे त्यांच्यापासून काही फायदा होणार नाही आणि तो भक्तीमध्ये पण कधी मदत करणार नाही. म्हणून त्याच्याकडून काही द्यायचं पण नाही आणि काही त्याच्याकडून स्वीकार करायला नाही पाहिजे. म्हणून तत्वतः मायावादी नास्तिकाकडून दान देऊ नये किंवा दान त्यांच्याकडून घेऊ नये. म्हणून त्यांना दान द्यायचं पण नाही आणि दान घ्यायचं पण नाही त्यांच्याकडून मायावाद्याकडून. मायावादी ददाती तत्वज्ञ. ते काय आहे मायावादी ददाती तत्वज्ञ? त्यांना हरिनामाच्या महिमेचा उपदेश न करणे. मायावाद्याला हरिनामाच्या महिमेचा उपदेश करणे. जसं 9 अपराध आहे 10 अपराधामध्ये. भगवत नामाचा असरदळ व्यक्तीला कृष्णामाच्या महिमेचा उपदेश करणे हा एक अपराध आहे. तरी मायावादी नास्तिक आहेत, भगवंताबद्दल बिलकुल श्रद्धा नाही त्यांना. तर ह्यांना काय केलं पाहिजे? हरिनामाच्या महिमेचा उपदेश नाही केला पाहिजे. हरिनाम जप केल्याने तुम्हाला हे प्राप्त होईल. जसं आपण पहिल्या मंत्रामध्ये चर्चा करत होतो, दुसऱ्या चेतोतर्पणा, की हरे कृष्ण मंत्र जप केल्यामुळे तुम्हाला हे प्राप्त होईल. तर हे त्यांना सांगितलं नाही पाहिजे. पण त्यांना हरिनाम जप घेण्यासाठी सांगितलं पाहिजे, प्रसाद दिला पाहिजे, गीता वितरण केले पाहिजे. तर गीता महाराज जयंतीमध्ये आपण वितरण करतो गीता. पाहत नाही की तुम्ही नास्तिक आहात आस्तिक आहे लोकांना विचारतो का आपण? नास्तिक असेल तर जवळ येणारच नाही. तो कडे जांभूळच म्हणे की हे आहे त्या प्रकारे. पण सर्वांना आपण गीता वितरण करतो, प्रसाद देतो, कार्यक्रमाला बोलतो, हरिनाम जप करायला सांगतो. पण कृष्णनामाची महिमा जी आहे, कृष्णनाम जप केल्यामुळे तुम्हाला काय प्राप्त होईल हे सांगितलं नाही पाहिजे लोकांना. कुणाला ज्याची श्रद्धा नाही भगवंतावर, नास्तिक आणि मायावादी या लोकांना सांगितलं नाही पाहिजे. तुम्ही हरे कृष्ण जप केल्याने तुम्हाला काय फायदा होईल? तर पहिल्या मंत्रामध्ये आपण चर्चा केली शिष्टाचारामध्ये की हरे कृष्ण जप केल्यामुळे 8 प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात. 8 प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात. तर हे त्यांना नाही सांगितलं पाहिजे. तर त्यांना प्रसाद द्या, दर्शन द्या, फोटो द्या, हरिनाम जप करायला तुम्ही सांगू शकता. पण महिमेचा उपदेश त्यांना करायला नाही पाहिजे. माख्याती. तर ह्या लोकांमध्ये काय केलं पाहिजे? आपण कधी मायावादी व कर्मीरूपी सर्पासमोर मनातील गोष्ट उघड करू नये. तर ददाती त्यांना दान पण द्यायचं नाही, त्यांच्याकडून घ्यायचं पण नाहीये. कारण त्यांचं दान दिलं तर आपण त्याचे भागीदार पडू, त्यांचा वेगळा वापर केला तर, आणि त्याचा स्वीकार केला तर ते पण त्याचे कर्म लागतील आपल्याला. अशा प्रकारे मायावादीचा कधी मायावादी कर्मरूपी सर्पासमोर मनातील गोष्टी उघड करून आपलं मन कधी उघडलं नाही पाहिजे त्यांच्यासमोर. कारण ते भक्त नाहीत. आपलं मन भक्तासमोरच उघडलं पाहिजे. कारण त्यांच्या समोर जर आपलं मन उघडलं की माझं असंच चाललंय जीवनामध्ये, माझी भक्ती अशी चालू आहे, हे तर ते त्याने आपल्याला काही लाभ होणार नाही. उलट त्यांना आनंद होईल. कारण ते एकटाच भगवंताचा द्वेष करतात ते, आणि त्याला वाटतं की हा भगवंत अशा प्रकारे भक्त आहे, जीवनामध्ये अशी समस्या आहे, तर त्याला आणखी आनंद होईल. अशा प्रकारे फार दुःख सुखी होतील ते. तर म्हणून अशा मायावादी आणि नास्तिक लोकांसमोर आपलं हृदय कधीही उघडलं नाही पाहिजे. कर्मीरूपी प्रभूजी एक प्रश्न सर्पासमोर मनातील गोष्ट उघड करू नये. बोला माताजी. एक प्रश्न विचारायचा आहे. हा विचारा. गिफ्ट म्हणजे दान नाही ना? हा गिफ्ट म्हणजे दान नाही ना? हा गिफ्ट म्हणजे दानच आहे ना. गिफ्ट म्हणजे इंग्लिश शब्द पण आहे, दान पण मराठी शब्द आहे. हा हा पण आपल्या घरातलेच लोक जर नास्तिकवादी असतील, मायावादी असतील, तर हा त्यांना काही द्यायचं नाही आणि घ्यायचं नाही, हे कसं काय शक्य? दान द्यायचं नाही म्हणजे हे जे दान आपण या ठिकाणी म्हणतोय ना, की भगवंताच्या महिमेचं दान नाही द्यायचं आहे. ओके. हा हा, भगवंताची जी हरिनामाची समजलं. महिमा आहे ना, तर हो हे हो. जप केल्यामुळे तुम्हाला हे प्राप्त होईल नाही. पण तुम्ही त्यांना प्रसाद द्या,
हा. त्यांचा तुम्ही नका होऊन त्यांना प्रसाद द्या, फोटो द्या, हरिनाम त्यांना देऊ शकता, त्याच्यामुळे त्यांचं ओके. शुद्धीकरण होईल अशा प्रकारे. हो. समजले हे जे या प्रभूजी. ठिकाणी मायावादी आणि हे जे नास्तिकवादी आहेत ना, हा. ते जे घरच्या व्यक्तीबद्दल नाहीये, पण शक्यतो बाहेरच्या व्यक्तीबद्दल आहे. तथाकथित लोक असतात ना मायावादी, हो हो. त्यांच्याबद्दल आहे. हा. घरी तुम्ही राहताय हा. तर तुम्हाला घर तर तुम्ही सोडून जाऊ शकणार नाही, त्यांच्याबद्दल तुम्हाला राहावंच लागेल. हो पण ना. जोपर्यंत ते भक्त म्हणत नाही तुम्हाला भक्ती करावंच लागेल. तर हम्म. तुमचं जे आचरण पाहून मग त्यांच्या हृदयामध्ये परिवर्तन होऊन जाईल अशा प्रकारे. हो. त्याचा तुम्ही त्याग करू शकत नाही. पण ह्या ठिकाणी जे मायावादी वर्णन केलेलं आहे, हे जे हा. बाहेरचे भौतिक जगामध्ये जे मायावादी नास्तिकवादी लोक आहेत तत्वज्ञान सांगतात अशा प्रकारे, की ब्रह्म सत्य आहे, ओके. जगत मिथ्या अशा प्रकारे तत्वज्ञान करतात. तर त्यांचा संग नाही करायचा आहे, त्यांना हम्म. दान द्यायचं नाही, त्यांच्याकडून दान घ्यायचे नाही, आपल्या हृदयातील गोष्ट त्यांना हे करायची नाही अशा प्रकारे. तो भाव हम्म. आहे. पण तुमच्या घरामध्ये जर कोणी एवढे कठोर नास्तिक तर नसतील, पण तुमच्या संघामुळे हळूहळू त्यांच्यामध्ये परिवर्तन होऊन जाईल. हळूहळू कधी प्रसाद खातील, गीता हा. वाचतील, कधी कथा ऐकतील अशा प्रकारे. ते एवढे कोणी हार्ड कोण नास्तिक नाहीये, पण हळूहळू त्यांच्यामध्ये परिवर्तन होईल. पण त्याच्यात तुम्ही संग करायचा आहे, पण जेणेकरून त्यांच्याकडून जास्त ऐकायचे नाही. ते म्हणते की तुम्ही भक्ती करू नका, हे करू नका, ते नको करू नका, ह्याची करा पूजा, तर ते नाही घ्यायचं. पण आपल्याला कृष्ण हम्म. भक्ती करायचं आहे, कृष्णाचं नाव घ्यायचं आहे, त्यांना प्रसाद द्यायचा आहे, आणि त्यांना पण अशी संधी उपलब्ध करून द्यायची की जेणेकरून ते पण काय करतील, भक्ती करतील. तर हे तुझ्यासमोर हे आहे. ओके. थँक्यू प्रभूजी. गुह्य प्रचेती, गुह्यम प्रचेती, गुह्यमाख्याती प्रचेती. तर हे हृदयातील गोष्ट सांगणे किंवा त्यांना प्रश्न विचार, त्यांना कोणतीही रहस्यमय गोष्ट विचारू नये. ते कधीही योग्य सल्ला देऊ शकणार. त्यांना कधीच विचारलं नाही पाहिजे की माझ्या जीवनामध्ये असं चाललंय तर मी काय करू. गुह्य गोष्ट सांगितली पण नाही पाहिजे, आणि त्यांना प्रश्न पण विचारले नाही पाहिजे. तर प्रश्न कुणाला विचारला पाहिजे, भक्तांना प्रश्न विचारला पाहिजे, तर भक्त तुम्हाला मदत करतील. तर ते कधीही योग्य सल्ला देणार नाही तुम्हाला, ते कधी उलटच सांगतील, जेणेकरून आपली भक्ती जी आहे ढळमळून जाईल. मनोवृत्ती कलुषित आहे कुणाची, या मायावादींची. नास्तिकवादी मनोवृत्ती कलुषित आहे. त्यांना आमंत्रित करू नये व त्यांचे आमंत्रण सुरू करू नये. त्यांना आपल्या घरी पण आमंत्रित नाही करायचंय, आणि त्यांना आमंत्रण पण स्वीकारण्याचं त्यांचं. त्यांना बोलवायचं पण नाही. त्यांना जर बोलवलं तर ते तुम्हाला पण बोलवतील ते. तर आम्ही तुमच्याकडे आलो तर तुम्ही पण आमच्याकडे या म्हणतील ते. जरा ती प्रत्येक नाती म्हणतील ते पण. तर त्यांना आमंत्रित नाही करायचंय नास्तिक लोकांना, आणि त्याचं आमंत्रण पण स्वीकार करायचं नाही. तर एक छोटी कथा सांगतो की कशा प्रकारे एक व्यक्ती, ग्रस्त व्यक्ती होता. तरी कथा बहुतेक पहिल्यांदा मी कधी या क्लासमध्ये सांगितलं दुसऱ्या ठिकाणी. तर पहिली अशी प्रथा होती, ग्रस्त व्यक्ती त्यावेळेस, आता पण भारतामध्ये उत्तर प्रदेशामध्ये काही ठिकाणी अशी प्रथा आहे की दुपारपर्यंत उपवास करतात लोक, दुपारी जर भोजन बनवतात घरी प्रसाद, तर घरचा जो यजमान असतो तो बाहेर जातो, घराच्या बाहेर. त्याच्यानंतर या गावामध्ये कोण भुकेला आहे का, 3 वेळा हाक मारायचा, कोण भुकेला आहे, कोण भुकेला आहे. आणि हाक मारायचा, त्या कोणी जर भेटला तर त्याला घेऊन यायचा, त्याला खाऊ घालायचा, नंतर घरातले परिवार सर्व खायचे. अशी प्रथा होती. तर हा ग्रस्त गेला बाहेर, त्याने ओरडलं कोणी आहे का भुकेला. एक त्या ठिकाणी व्यक्ती होता, डोक्याला तो त्याच्यावर लावला होता तो, की त्याला घेऊन आला. त्याला भोजन त्याने खाऊ घातलं. खाऊ घालायचं ना, तो ग्रस्त व्यक्ती म्हणत भगवंताचं गुणगान करतो, किती भगवंत किती महान आहेत, शक्तिमान आहेत, सर्व काही कार्य करतात, सर्व त्याच्या कृपेमुळे सर्व घडते आपल्याला. तर तो खाणारा व्यक्ती होत म्हणला भगवंत वगैरे काही नाहीये, मीच भगवंत आहे. तो नास्तिक होता तो. तर हा ग्रस्त म्हणला की मी नास्तिकाला खाऊ घालू शकत नाही म्हणला. तर उठ म्हणला तू खाण्याच्या, नास्तिकाला खाऊ घालत नाही म्हणलं, मी आस्तिकला खाऊ घालतो म्हणलं. कारण तो स्वतःला भगवंताला भक्त समजत होता. त्यावेळेस भगवान समोर उपस्थित झाले. भगवंताने सांगितले की अरे बघ, तू एका नास्तिकाला खाऊ घातलास तर तुला एवढा अभिमान झाला, तर मी करोडो करोड नास्तिकाला खाऊ घालतो, किती करोडो करोड वर्षापासून. तर अशा प्रकारे हे एक आहे. तर एक हे नास्तिक आहेत, अशा प्रकारे त्यांना आमंत्रित नाही केलं पाहिजे, त्याचं आमंत्रण स्वीकार. पण कधी कधी नास्तिक आहे नास्तिक आहे समजून येत नाही, कधी कधी पण तो बोलत नाही त्याला समजून येत नाही, त्याच्या बोलण्यावर समजायला असं प्रकार. भगवंताबद्दल काही त्याबद्दल प्रेम आहे तर तो आस्तिक आहे, मान्य करतोय. भगवंत वगैरे काही नाही तर तो नास्तिक आहे. न आस्तिक भगवंता अस्तित्व मान्य करत. भगवंत सर्वांना भगवंत भगवंत, नास्तिकांना भगवंत. का संध्या संजयते कामान, घनिष्ठ संपर्क केल्याने आपणही नास्तिकवादी मनोवृत्तीने करू शकतो. संघात संजयते कामान, कामात क्रोध येते. जसा संघ तसा रंग होऊ शकतो आपल्याला. तर मायावादी नास्तिकवादा संघ केला आपण पण भक्तीमधून वेगळं होऊ, आणि अशा प्रकारे आपले पण नष्ट होईल, आणि आपण कलुषित किंवा दूषित आपण
होऊ शकतो. म्हणून त्यांचा संघ आपल्याला काय केला पाहिजे, करायचा नाही. भुंगते भोजत चेतन महाप्रभू सांगितलेलं आहे की सूचित केले आहे, विषय अन्न खायला दुष्ट होईल मन. विषयी लोकांचं जर अन्न खाल्लं तर आपलं काय होईल, मन दुष्ट होईल. भौतिक लोकांनी बनवलेले अन्न खाल्ल्यास मन दुष्ट होईल. भगवंताचे भक्त कधी हॉटेलमधले, रेस्टॉरंट मधले, स्वीट होम मध्ये कधी खात नाहीत, कारण त्या लोकांनी बनवलेलं भौतिकवादी कधी जप केलेलं नाही, आंघोळ केली, काय कुठली भावनेने केलेलं नाही. त्यांचा उद्देश तेच आहे की किती पैसे कमवले पाहिजे, हाच त्याचा पाठीमागे उद्देश आहे. म्हणून विषयी लोकांनी बनवलेलं अन्न, भौतिक लोकांनी बनवलेलं अन्न, जो भक्त नाहीये तर त्यांचं अन्न खाल्ल्यास आपलं मन दूषित होतं. म्हणून कृष्ण प्रसाद खाल्लं पाहिजे, तरच मन आपलं शुद्ध होईल. एमर्जन्सीमध्ये खाल्लं तर दुसऱ्या दिवशी जास्त जप करावं लागेल तुम्हाला, जेणेकरून शुद्धता होईल. माळा करत असेल खाल्लं तर मग 32 माळा जप करा, जेणेकरून खाण्याला तुम्ही टाळू शकाल. अशा प्रकारे काहीतरी मनाला हे शिस्त लावली पाहिजे. फळे खावा, भाजीपाला खावा, तूप आहे, लस्सी आहे, ड्रायफ्रुट्स आहेत, एवढे वस्तू आहेत ना, हे खा ना तुम्ही. एक दिवस भाजी किंवा हे ते लोक अन्न नाही खातं काय चालणार नाही का? अशा प्रकारे पण प्रयत्न केला पाहिजे शकतो, पण काहीच विलाज नाही तर त्या तुम्ही खाऊ शकता, पण तो प्रयत्न केला पाहिजे. भक्तांनी बनवलेलं शिजवलेलं खाल्लं पाहिजे. पण दूध, फळे, भाजीपाला ह्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे कर्म नसतात. काकडी आहे, मुळा आहे, गाजर, हे भाज्यापाला खाऊ शकतात, फळे खाऊ शकतात, ड्रायफ्रुट्स आहेत, दूध आहेत, हे एवढं खाऊ शकतात अशा प्रकारे. पण भौतिकवादी लोकांनी बनवलेलं अन्न खाल्ल्यास लहान गोष्ट होऊ शकते. निष्कर्ष, शेवटच्या निष्कर्ष काय करावे, सदैव भक्ताचा संग करावा. सर्व समस्या आहे तुम्हाला, हे नाही करायचं, ते नाही करायचं, तर निष्कर्ष सर्वांचा निष्कर्ष ह्या श्लोकाचा, 4थ्या श्लोकाचा परिस्थिती निष्कर्ष आहे. जीवनामध्ये काय करायचं पाहिजे एवढं लक्षात ठेवा. सदैव भक्ताचा संग करावा. सकाळ, दुपार, संध्याकाळ भक्ताचा संग केल्याने अशा समस्या निर्माण होणारच नाही. मायावादी भेटणार नाही, नास्तिकवादी भेटणार नाही, काहीच होणार नाही. भक्ताच्या संघामध्ये राहावा. भक्तीच्या नियमाचे पालन करावे. भक्तीचे नियम काय आहेत? 16 माळा जप, 4 नियमाचं पालन, मांसाहार, जुगार, नशा, व्यभिचार, चाय, कॉफी, तंबाखू, बिस्किट, दारू, नशा काहीच नाही. अशा प्रकारे तरी भक्तीच्या नियमाचं पालन केलं पाहिजे. नंतर आचार्याचे अनुसरण करावे. अनुकरण नाही, अनुसरण. त्याने जो मार्ग दाखवून दिलेला आहे, महाजनने गता स्पर्धा, भक्ती कशी करावी, कृपादानी किंवा आपल्या गुरु महाराज त्यांनी कसा मार्ग दाखवलेला, भक्ती कशी केली पाहिजे, कृपाद आणि गुरु महाराजांना कसं प्रसन्न केलं पाहिजे, तर अशा प्रकारे त्यांचं काय केलं पाहिजे, अनुसरण करायला पाहिजे. आपलं अनुकरण नाही करायचं. आपल्याला कृपात कसं दात घासत होते, कसं चालत होते, कसं गात होते, कसं म्हणून ते नाही करायचं. पण त्यांनी कशा प्रकारे त्याच्या गुरु महाराजांना प्रसन्न केलं, ते भक्तिदान ठाकूर महाराजांना किती संकट जीवनामध्ये केले, त्या प्रकारे आपल्या पण मनामध्ये तो भाव असला पाहिजे की मी पण माझ्या गुरुना किंवा अधिकारी जे आहेत, शिक्षागुरु दीक्षागुरूंना मी अशा प्रकारे प्रसन्न करू शकतो. तर हा भाव आपल्या मनामध्ये ठेवला पाहिजे. गुरुच्या आदेशाचे पालन करावे. गुरुला आपण आदेश देतो, 16 माळ जप, 4 नियमाचं पालन करेन, भक्तांच्या संघामध्ये राहून दास म्हणून भावामध्ये सेवा करेन. पण तर हे जीवनभर पालन केलं पाहिजे, आदेशाचं पालन केलं पाहिजे, तर गुरुची कृपा आपल्याला प्राप्त होते. पुन्हा आदेश दिलेला आहे याच्यासमोर, भगवंतासमोर. अशा प्रकारे प्रभूची एक लाभ प्रश्न ह्याचे लाभ आहे. काय होईल, सुप्त कृष्ण भावना जागृत करण्यास समर्थ होईल. सुप्त कृष्ण भावना जी आपली, सुप्त कृष्ण भावना आपण झोपलेलो आहोत सध्या, तर हे सर्व कार्य केल्यामुळे आपली कृष्ण भावना जागृत होईल. आपला कृष्णाच्या भावना जागृत करून काय करायचं, आपल्याला भक्तीमध्ये प्रगती करायची. प्रगती करून काय करायचं, आपल्याला प्रचार करायचा. प्रचार करून भगवंताच्या धामाला आपल्याला जायचं आणि शुद्ध भक्त बनायचं आहे. तर अशा प्रकारे कृष्ण भावना जागृत होऊन करण्यास समर्थ होईल. तर मग तर शेवटी पुढच्या 5व्या श्लोकामध्ये ह्याचं वर्णन आहे, पण आता सांगितलं की या ठिकाणी भक्ताचा संग करावा, तर हा विषय आला त्याच्यामध्ये. तर मग 3 प्रकारचे भक्त आहेत, उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ. मंदिरामध्ये पण तुम्ही येता, सर्व भक्त समान नाही. मनोहरदास आहे, त्याच्यानंतर कुठे वरिष्ठ आहेत, तर त्याच्यानंतर वरिष्ठ आहेत, राधा महाराज आहेत, त्याच्यानंतरचे काही शिष्य आहेत, तर त्याच्यानंतरचे काही शिष्य आहेत. तर प्रत्येकाचे वेगवेगळ्या स्तरावर आहेत, ते सर्व समान नाही. उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ 3 प्रकारचे भक्त आहेत.
तर मग मध्यम भक्त कोण आहे? तर या मध्यम भक्ताबद्दल वर्णन आहे. तो जो नवीन नाही आणि महाभागवती नाही. तर नवीन एक भक्त आहे, उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ, हरे म्हणजे कृष्णा आता आलेल्या प्रभुजी, ऐकू भक्तीमध्ये. येत नाही. हरे कृष्णा. ऐकायला ऐकू येत येत नाही? नाही प्रभुजी. प्रभूजी कोणाचा ऐकायला तरी कसं काय माईक येत ऑन नाही? आहे, त्यांचा आवाज जास्ती येतोय. खूप आवाज हा, येतो, ऐकू येत नाही. खूप आवाज येतो दुसरं कोणाचा कोणाचा तरी. तरी माईक ऑन आहे. माईक बंद करा तुम्ही. मग मी हा, तुम्हाला कोणाचा तरी विचारत होतो दुसऱ्याचा तो. ऑन आहे. कुणाचा माईक ऑन आहे? सर्वांचे तर चालू बंदच आहेत. आता आवाज येत नाहीये प्रभूजी, आधी येत होता. हा, ते मुरली आता येतोय? मनोहर दास येतोय? करून आहेत. मुरली मनोहर दास आहे, त्यांचा आवाज येत होता. त्या ते चालू करून बोलत होते ना, त्याच्यामुळे आवाज येतो. माझा आवाज येतो ना तुम्हाला सर्वांना? अच्छा. हो, येतोय. हो प्रभूजी, तुमचा आवाज बरोबर येतो. तर मी तर माईक हे साऊंड सिस्टम लावणार होतो, पण तुम्ही आवाज येते म्हणून ते लावलं नाही मी अशा प्रकारे. नाही नाही, आवाज येतोय तर प्रभूजी मध्यम तुमचा. भक्त कोण आहे? तर या विषयीची 4 गोष्टी आहेत, की जो भक्त जो आहे, भक्ताचा संग करायचा आहे, तर तो कोण भक्त आहे? तर संघ आपल्याला करायचा आहे. तो जो नवीन नाही आणि महाभागवती नाही, म्हणजे जो आताच आलेला आहे, त्याचा पण संग करायचा नाही. आणि जो एकदम वरिष्ठ आहे, तर राधानंद महाराज आहे किंवा वरिष्ठ प्रभाते शिष्य आहेत, तर महाभागवत नाही. जो नवीन नाही आणि महाभागवती नाही, त्यांचा पण संग नाही करायचा. कारण तुम्ही आताच नवीन आले आहेत, तर त्यांचा संग करणं तुम्हाला फार मुश्किल आहे, अवघड आहे. त्यांचा संग भेटू शकणार नाही. जसं तुम्ही हळूहळू भक्तीमध्ये प्रगती करा, तसं तुम्ही त्यांना भेटू शकता, संग करू शकता, प्रश्न विचारू शकता. पण जो नवीन पण आहे त्याचा पण संग नाही करायचा. तो आताच आलेला व्यक्ती आहे, तुम्ही म्हणणार कसं चालेल काय सर प्रश्नाचं जर विचारलं, तर म्हणणार हा एवढा भक्तीमध्ये आहे, तर ह्याच्या जीवनामध्ये समस्या आहे, तर मी आता नवीन आलोय, तर माझ्या जीवनात अशा समस्या निर्माण होतील, तर कधी भक्तीमध्ये येणारच नाही तो. अशा प्रकारे नवीन लोकांना जर समस्या सांगितल्या तुम्ही अशा अशा भक्तीमध्ये, तर म्हणून संघ करायचा आहे. संघ करायचं म्हणजे काय? 6 प्रकारचे आदान प्रदान आहे. संघामध्ये फक्त खुर्चीच्या शेजारी बसायचं नाहीये. म्हणजे 6 प्रकारचे आदान प्रदान म्हणजे संघ ददाती प्रत्येकाने. तुम्ही ह्या नवीन भक्ताबरोबर, वरिष्ठाबरोबर तर करू शकत नाही, पोहोचू शकत नाही, पण नवीन भक्ताबरोबर करायचं नाही. तर कुणाबरोबर करायचं आहे? मध्यम भक्ताबरोबर करायचं. तर मध्यम भक्ताचे गुण काय आहेत? त्याचे 4 विभाग आहेत मध्यम भक्ताचे. एक आहे प्रेम, तो कुणावर? भगवंतावर प्रेम करतो तो. मध्यम जो भक्त आहे, भगवंतावर प्रेम करतो. दुसरे आहे मैत्री, भक्तावर मैत्री करतो तो, सर्वाबरोबर मैत्री करतो, भक्ताबरोबर मैत्री करतो. निराकारवादी मायाबरोबर तो मैत्री करत नाही. आणि तिसरा आहे कृपा करतो, कुणावर? अज्ञानी लोकांवर, त्याच्या हृदयामध्ये करुणा आहे. आणि चौथा आहे उपेक्षा करतो, कुणाची? द्वेषी आसुरी स्वभावाच्या लोकांची काय करतो तो? उपेक्षा करतो. तर अशा प्रकारे हे मध्यम भक्त आहे. प्रेम, मैत्री, कृपा, उपेक्षा ह्याचं विस्तारित वर्णन पुढच्या 5व्या ह्याच्यामध्ये येणार आहे. तर म्हणून या 4 लोकांचा, या एक व्यक्तीचा मध्यम भक्त आहे, जे 4 गुण आहेत, व्यवहार आहेत, तर ह्याची आपण संग केला पाहिजे. त्याच्यामुळे कुठल्या प्रकारचा आपल्याला भक्तीमध्ये अडथळा नाही, त्याच्यामुळे आपली भक्ती वाढते. पण नवीन लोकांचा आणि महाभागवताचा संघ आपल्याला आवाज तर करू शकत नाही. पण नवीन भक्ताचा संघ करायचा म्हणजे 6 प्रकारचे आदान प्रदान त्यांच्याबरोबर आपल्याला करायचे नाही. तर हे आपण आजच्या ह्या श्लोकामध्ये पाहिलं. म्हणून आता त्याचे विस्तृत वर्णन जे आहे, उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ. उत्तम फार महाभागवत आहे, मध्यम आहे आणि कनिष्ठ आहे. तर आता सध्या आपण कनिष्ठ स्तरावर नवसाधक आहोत. हळूहळू आपल्याला मध्यम स्तरावर यायचं आहे आणि उत्तम तर फार पुढचा मार्ग आहे. तर अशा प्रकारे हे जे आहे, यांचे विस्तृत वर्णन पुढील श्लोकात आलेले आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे हरे राम, राम हरे राम. राम, राम राम. तर आणखी 5 मिनिटांमध्ये आहेत. तर या ठिकाणी बरोबर सव्वा 3ला दुसरा क्लास सुरू होणार आहे. तर कोणाची शंका समाधान काही टीका असेल तर 5 मिनिटांमध्ये तुम्ही विचारू शकता. काय आहे कुणाला प्रश्न, शंका, समाधान आजच्या याच्या विषयामध्ये? तर आपण 5 श्लोकामध्ये 5 क्लासमध्ये आपण 6, 13, 20, 27 आणि 4 5 आपल्या क्लासमध्ये फक्त आपण 4 श्लोक पूर्ण केलेले आहेत, एक ते इंट्रोडक्शन मध्ये. तर आणखी पुढे 7 श्लोक आहेत. 7 श्लोक आणखी जवळजवळ 5 मध्ये क्लासमध्ये पूर्ण होतील. तर अशा प्रकारे 11, 18, 25 आणि 15 पर्यंत पूर्ण होईल.
हा? तर हे त्यासाठी आतापासून अभ्यास करत राहा आणि जूनच्या 22 किंवा 29ला परीक्षा होईल आणि जे देऊ शकत नाही ते नंतर परीक्षा जुलैमध्ये ते देऊ शकतात. ठीक आहे. हरे कृष्ण. प्रभूजी प्रेझेंटी सर्व्हर त्यावेळेस नेट डाऊन होता वाटतं. आमचा नेट गडबड होती थोडी नेटची. अच्छा, आणि माझं पण हे डाऊन झालं होतं. हा हा तेच ठीक आहे, तेच. तुम्हाला माहित आहे तुम्ही कोण कोण उपस्थित होता, तुम्ही हो पाहिलेलं आहे हो तुम्हाला हो मी, हो त्याच्यामुळे हो. काय प्रश्न नाहीये. ठीक. उपस्थित आहे ते प्रश्न. प्रभूजी हा विचारा माताजी, प्रश्न विचारा. प्रभूजी मी बोलतोय कदम हा, प्रभू. तुमचा व्हिडिओ चालू करा माताजी. हा चालूच आहे तुमचा, बोला बोला. हा प्रभूजी, मला असं विचारायचं होतं, जे आपण दीर्घोत्तरी प्रश्न लिहिणार आहे ते एक हा, बुक खरेदी करून लिहायचे की ते फुलस्केप साइज पेपर घेऊन ते लिहायचे? दीर्घोत्तरी प्रश्न तुम्ही अभ्यास करा आणि पुस्तक बघून तुम्ही लिहू शकता, असं काही हे नाही त्याच्यामध्ये, नियम नाही असं. कशामध्ये लिहायचे? कशा बुक्स मध्ये लिहायचे की एक साधे फुलस्केप साइजचे पेपर्स असतात त्याच्यामध्ये लिहायचे? फुलस्केप फाईलच्या पेपरवर लिहा तुम्ही. हा ठीक. एक फुलस्केपचं पान घ्या आणि हा त्याच्यामध्ये तुम्ही लिहा, एक एक पान लिहायचं आहे संपूर्ण दीर्घोत्तरीचे. एक एक अभ्यास करा मनाचं, जे व्यवहारिक जीवनामध्ये आचरण केलं तर तुम्ही ते लिहा त्याच्यामध्ये, अशा प्रकारे. चालेल. हरे कृष्ण. ठीक आहे. तर एकेका पानावर एक एक प्रश्न येऊ शकतो, तेवढं तुम्ही हे लिहू शकता अशा प्रकारे. हो हो. हरे कृष्णा प्रभूजी, दंडवत प्रणाम. हा बोला, हा प्रभूजी, थोडस कोण बोलताय? दीपिका माताजी बोलताय का? आवाज येत नाही का? आवाज येत नाही तुमचा आवाज. प्रणाम प्रभूजी. आता हा बोला बोला, येतो आता आवाज. प्रभूजी, आता इथे पेज नंबर 63 दिले बुक. हा तर इथे दिले भाषांतर श्लोक पाठ 4 सांगितले. काय? 4 सांगितले, पण त्याचे भाषांतर किती पर्यंत लिहायचं? कारण एक श्लोक एवढं पूर्ण 4 पेजीस आहे, तर आपण काय काय लिहू शकतो? श्लोक आणि भाषांतर लिहायचे माताजी, भाषांतराचे 4 पानं नाहीयेत आता म्हणजे पुस्तकामध्ये. मी बघा, 1 विभाग, 2 तुमच्याकडे विभाग, 3 उपदेशामृत विभाग, 4 पुस्तक आहे विभाग. का? तुमच्याकडे हे उपदेशामृत पुस्तक आहे असलं पाहिजे. तर ही उपदेशामृत पुस्तक आहे. ददाती प्रत्येकनाथी गुहे माक्याती प्रचती भुंगते बोलते षडत्री प्रदक्षिण. तर हे 2 हे श्लोक झाले आणि 4 लाईनीमध्ये याचं भाषांतर आहे, एवढं लिहायचं आहे. तर हे तुम्हाला असाइनमेंट मध्ये नाहीये, हे तुम्हाला परीक्षेमध्ये लिहायचं आहे फक्त. श्लोक आणि भाषांतर, 4 श्लोक आणि 4 भाषांतर परीक्षेमध्ये लिहायचं आहे. हे 20 मार्काचे आहे. तुम्हाला 20 मार्क आम्ही आताच दिलेले आहेत संपूर्ण अशा प्रकारे. ठीक आहे. आणि दुसरं हे दिलंय श्लोक नंबर 1 अनुसार 6 वेगावर नियंत्रण कसे करावे आणि आपल्या जीवनात यांना कसे नियंत्रित कराल, हे प्रश्न दिलाय. तो थोडं प्रभूजी गाईड करणार काय, कशाप्रमाणे लिहायचं ते? आता बघा ना, 6 वेग आहेत ना, वाचो वेग, मनस क्रोध, जिव्हा वेग, उदर उपस्थ वेग. त्यामुळे सांगितलं की वाचेचा उपयोग भगवंताच्या सेवेसाठी केला पाहिजे, बोलण्यासाठी. मनाचा वेग, आपल्या मनाने भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. जिव्हा वेग, भगवंताचा प्रसाद खाल्ला पाहिजे. उदर वेग, भूक लागल्या त्यावेळेस प्रसाद खाल्ला पाहिजे. उपस्थ वेग आहे कृष्ण भावना संतती प्राप्ती करण्यासाठी, तर आपण हे केलं पाहिजे अशा प्रकारे. हे थिअरी आणि प्रॅक्टिकल दोन्ही दिलेले आहे. अशा प्रकारे हे लावून आपण आवेग सवय करू शकतो आणि आपल्या जीवनामध्ये पण आपण जे काय कार्य करता तुम्ही, तर ह्या संबंधित तुम्ही हे ठेवून तुम्ही कार्य करू शकता. वाचेने केवळ आपल्याला भगवंताचं गुणगान करायला पाहिजे. म्हणजे घरामध्ये तुम्ही जे काय बोलता, तर केवळ भगवंताशिवाय कथा ह्याच्याशिवाय दुसरं काही आपल्याला केलं नाही पाहिजे अशा प्रकारे. निरर्थक काही बोललं नाही पाहिजे. त्या मेन उद्देश आहे की भगवंताबद्दलच तुम्हाला बोललं पाहिजे अशा प्रकारे. अशा प्रकारे थँक्यू तुम्ही प्रभूजी. पुढे हरे भौतिक कृष्णा. कार्याला दंडवत आध्यात्मिक प्रभू. याच्यामध्ये लावलं पाहिजे. ठीक आहे, अशा प्रकारे. आणि कोणाला प्रश्न आहे? कोण? दीपिका माताजी, बोलायचं तुम्हाला काही? नाही प्रभूजी, मला समजलंय. तर हा. क्वेश्चन नाही आहे प्रभूजी. नेक्स्ट टाइम मी नाही, क्लासला अटेंड करते. सॉरी, या टाइम आली नाही, जरा प्रॉब्लेम ठीक आहे, झालाय. धन्यवाद. हरकत नाही, तुम्ही अभ्यास करत राहा आणि हा दीर्घोत्तरी प्रभूजी, प्रश्न लिहित राहा. हो श्लोक तर प्रभूजी. सोपे आहेत, श्लोक तर तुमचे शेवटपर्यंत पाठ होऊन जातील. भाषांतर तर तुम्ही ह्याच्या भाषेमध्ये लिहू शकता, काय प्रॉब्लेम नाही. थँक्यू प्रभूजी, थँक्यू. तर म्हणजे थोडं डिस्कनेक्ट झालं होतं, माझी पॉवर सप्लाय कमी झाली होती, माफ करा.
तर ठीक आहे, धन्यवाद. हरे कृष्ण.